नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र रुपेश कोलते. आज आम्ही सगळे इकडे व्यावसायिक बंधू, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार इकडे जमलेलो आहोत आणि येण्याचं मागचं म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान यांचा जो कोकणरत्न पदवी पुरस्कार सोहळा होता तो आज इथे विटीला आझाद मैदानच्या इथे पत्रकार भवनच्या इथे साजरा झाला आहे. बघा, आमच्या हातामध्ये आम्हाला कोकणचा मान सन्मान म्हणजे कोकणातला सगळ्यात मोठा सन्मान ही पदवी आम्हाला बहाल करण्यात आली आहे, कोकणरत्न पदवी म्हणून. तर खरंच सांगायला खूप अभिमान वाटतो की आज आमचं कोकण राज्य अभियान यांचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत संजय कोकरे साहेब यांनी तो आम्हाला सगळ्यांना मान सन्मान दिला, त्याबद्दल धन्यवाद. मी कोकणकरांना एकच सांगू इच्छितो की जे काही तुम्ही व्यवसाय करताय, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय, शैक्षणिकमध्ये काम करताय, अजून वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करताय, ते प्रामाणिक करा. नक्कीच आपल्या कामाची दखल घेतली जाते. आता माझ्या बाजूला बसत आहे माझे मित्र आहेत, ठाण्यावरून अंकुश जोशी साहेब आहेत, मला वाटतं हे विचारे साहेब आहेत भांडूपवरून, जे लेखक आहेत, मॅडम आहेत, ते शिवसेनेचं एक मोठं नाव आहे बदलापूरचं आणि कोकणकरचं. त्या प्रत्येकाला आज पुरस्कार मिळाला आहे. तर आपली आज मतं मांडतील थोडक्यामध्ये. मी माझं मत मांडलं आहे. धन्यवाद. आज कोकण स्वतंत्र राज्य अभियान यांच्या वतीने संजय कोकरे साहेबांनी प्रथम आभार व्यक्त करतो. आज कोकणाची जी परिस्थिती आहे, खरोखर वाईट परिस्थिती आहे. कोकणाची सुधारणा झाली पाहिजे आणि कोकणातल्या सर्व लोकांनी एकत्र होऊन ठाम मताने कार्य पार पाडलं पाहिजे आणि कोकणाची अजून प्रगती झाली पाहिजे. आपण सर्व एकच आहोत आणि एका झेंड्याखाली वावरला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कोकणामध्ये जे परमप्रांत्य आले त्यांना हातून लावला परमप्रांत्यांना, कारण त्यांनी अति क्रम झाला खूप लावला. त्याच्यामुळे आपली प्रगती कमी होत आहे. चालली पुढची पिढी जर भविष्य डॉक्टरात आहे. बरोबर आहे. की सरांनी 2 शब्दामध्ये आपलं मत व्यक्त केलं आहे. तर आपल्या वर्षा मॅडम. जय महाराष्ट्र. मी वर्षा विनायक चव्हाण, बदलापूर शहरातून आले. रत्नागिरी लांजा गावातली आहे मी. स्वतंत्र कोकण अभियानातर्फे संजय कोकरे संस्थापक आणि अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आज कोकणरत्न पुरस्कार, जो सर्वात मोठा पुरस्कार म्हणून मानला जातो, आणि खूप आनंद होतो आहे की युवा पिढीने आत्ता सक्रिय होणं खूप गरजेचं आहे. कारण आज विविध क्षेत्रातली, विविध समाजातली असू दे, सगळे लोक आज प्रेझेंट होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नामांकन होणं खूप महत्त्वाची गोष्ट. आणि या माध्यमातून कोकण राज्य अभियान यांच्यातर्फे पुरस्कार मिळाला, यासाठी सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. आता आमचे मित्र आहेत अंकुश जोशी साहेब, ते चांगले पत्रकार आहेत, उद्योजक आहेत, ते आपलं मत मांडतील. नमस्कार. जय कोकण. मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा. स्वतंत्र राज्य कोकणरत्न अभियान ही खूप चांगली संस्था असून आणि त्यांनी कोकणातील कलागुण असलेल्या सर्वांचा मान सन्मान देऊन कोकणरत्न पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. श्री रुपेश कोलते व्यावसायिक, श्री विचारसाहेब लेखक, वर्षा पाटील मॅडम समाजसेवक, याही खूप चांगलं कार्य करीत आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि संपूर्ण कोकणाला अभिमान आहे. आणि साहेब आहेत आपले. तुमचं मत मांडा. मी रुपेश कदम. माझा व्यवसाय आहे जीवदान इन्फोटेक म्हणून. मी सॉफ्टवेअर डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये काम करतो. त्याचबरोबर मराठी एकीकरण समितीमार्फत आम्ही मराठी भाषा आणि संस्कृती याच्यासाठी लढतो आणि बरंच काही गोष्टी आहेत, समाज उपयोगी गोष्टी. आणि व्यावसायिकांना, माझ्या व्यवसायाबरोबरच कोलते साहेबांसारखाच आम्ही व्यावसायिकांना पण, मराठी व्यावसायिकांना पुढे आणण्याचं काम करतो. त्यांना फुकट म्हणजे मोफत व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून देतो. नक्की रुपेश कदम साहेबांचं काम खूप छान आहे. माझे जवळचे मित्र आलेले आहेत. त्यांचे असे कोकणासाठी एक 2-3 ग्रुप त्यांनी क्रिएट केले आहेत नुकतेच आणि त्या ग्रुपचं मला ॲडमिन केलेलं आहे. तर आम्ही कोकणकरांना आव्हान करतो, जर आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर माझं नाव रुपेश कोलते आहे. माझा मोबाईल नंबर या व्हिडिओमध्ये देतो आहे, 8928225996. हा माझा मोबाईल नंबर आहे. परत एकदा सांगतो, 8928225996. ह्या नंबरवरती आपण मला संपर्क करा. आपला काय व्यवसाय आहे, आपण कोकणातून कुठून बोलताय हे आपल्याबद्दल सांगा. तुमचं आमच्या ग्रुपवरती स्वागत आहे. कोकणातले एक सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, या जिल्ह्यातल्या आता आम्ही सध्या कोकणावरती फोकस करतो आहे. तर ह्या जिल्ह्यामधून जर आपण व्यावसायिक असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही नक्की तुमचा नंबर त्यामध्ये ॲड करू.
त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाचं प्रमोशन करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तुम्हाला व्यवसाय पण मिळेल त्याच्यात. आणि त्याच्यातून तुम्हाला व्यवसाय पण मिळेल. पण आपल्याला असे व्यावसायिक पाहिजे ते प्रामाणिक काम करतात, इतर व्यावसायिकांना सपोर्ट करतात, व्यवसायाच्या माध्यमातून काहीतरी करू इच्छितात. अशा व्यावसायिकांचं आमच्या ह्या ग्रुपवरती नक्की स्वागत आहे. आणि ग्रुपचे निर्माता आणि मुख्य ॲडमिन हे आपले रुपेश कदम साहेब आहेत. तुम्हाला काय बोलायचं त्याबद्दल अजून? नाही, कोणत्याही साहेब बोलले तेच बरोबर आहे. धन्यवाद.